नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि रेविट आर्किटेक्चरच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा सेंटर लाईन प्लॅन केलेला. आज आपण याचंच वर्किंग ड्रॉइंग कसं करायचं ते बघणार आहोत. हा आपला ग्राउंड फ्लोअर आहे. तर हा ग्राउंड फ्लोअर म्हणजे थोडक्यात मी काय करणार आहे की मी ड्रॉइंग वाईज आपलं हे जे मॉडेल आहे ते मी डेव्हलप करत जाणार आहे. आता एकदम हे रॉ मॉडेल आहे. आता ह्याच्यामध्ये खाली ही जर तुम्ही साऊथला बघितलात तर इथे हे आपल्या असे या लेवल्स आहेत. आपण ह्या लेवल्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉ केलेल्या थोड्या मी इकडे घेतो. ह्या अशा ह्या लेवल्स आहेत. ही GL आहे. GL ला मी थोडं खाली घेतो. हा ग्राउंड फ्लोअर म्हणजे आपल्या थोडक्यात हा प्लिंथ आहे. ओके, मग आता ग्राउंड फ्लोअरला आपण जाऊ आणि ग्राउंड फ्लोअरला इथे खाली एक प्लिंथ आपण ॲड करू. प्लिंथला मग काय करायचं आपल्याला, नाही फ्लोअरला जायचं आहे. फ्लोअरला गेल्यावर इथे ह्या जेनेरिक फ्लोअर आहे त्याला एडिट टाईप करून डुप्लिकेट करायचं आहे आणि याला आपण नाव द्यायचं आहे PLINTH प्लिंथ. एडिट करून आपण एक 2 फुटाची प्लिंथ घेणार आहोत. 2 एंटर. ओके ओके. त्यानंतर आपण हे प्लिंथ आपण एक ॲड करून घेणार आहे इथे. आपल्याला मी आता हे इमॅजिन केलं किचन आहे. किचन मग हे 4 फूट मी 4.5 फूट घेतो. हे या लाईनीपर्यंत एवढं इथपर्यंत एक 5.5 फुटापर्यंत एंट्रन्स आणि 6 फूट 9 इंच. ओके, आणि इथे जो सध्या तरी मी येस करतो आणि पुन्हा एडिटमध्ये जाऊन एकदा करतो. ओके, हे आपलं 2 फुटाची ही प्लिंथ झाली बघा. ओके, आता आपल्याला काय इथे ना एक पायऱ्या ॲड करायच्या आहेत. मग पायऱ्या ॲड करायला काय करायचं, साऊथ साईडच्या एलिव्हेशनला जायचं आणि आपल्याला इथून पायऱ्या ॲड करायच्या आहेत. मग काय करायचं आहे, इथं कंपोनंटमध्ये जाऊन मॉडेल इन प्लेस करायचं आहे आणि इथे स्टेअर म्हणून स्टेअरमधून एक ऑप्शन आहे आणि याला एक नाव देऊ आपण, एंट्रन्स स्टेप्स, याला असं नाव देऊ. एक्सट्रुजननी आपण पिकअप प्लेन करणार आहे. आपल्याला या प्लेनवर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी 3D दाखवतो. आपल्याला इथे करायचं आहे. इथून इकडे आपल्याला ऑफसेट घ्यायचा आहे. म्हणून साऊथला गेल्यावर आपल्याला पिकअप प्लेन करतो की हा प्लेन मी सुरुवातीपासून करतो. आर्किटेक्चर, कंपोनंट, प्लेस इन मॉडेल, स्टेअर्स, ओके, एंट्रन्स, स्टेप्स, ओके, एक्सट्रुजन, पिकअप प्लेन, काय येणं झालंय 3D मध्ये बघू आपण. हा ओपन व्ह्यू साऊथचा घ्यायचा आहे आणि आता आपण एंट्रन्स स्टेप्स इथे डेप्थ आहे ही 5 फूट घेऊ. पण 6 इंचाचा रायझर इमॅजिन करू आणि 1 फुटाचा ट्रेड न 6 1 फूट 6 इंच 12 इंच आणि ही अशी बाउंड्री एनक्लोज करून येस करायचं आहे आणि फिनिश मॉडेल करायचं आहे. 3D मध्ये बघितलं तर हे इथपर्यंत आलं. मग आता आपल्याला समजा हे आपल्याला इथपर्यंत घ्यायचं आहे. तर ग्राउंड फ्लोअरला जाऊन इथून फक्त इकडे एवढं ड्रॅग करायचं आहे. ते ड्रॅग प्रॉपरली होणार नाही. मग सरळ आपण ह्याला पुन्हा एडिट इन प्लेस करायचं आहे.
इथपर्यंत ट्रॅक करून फिनिश मॉडेल करायचं, म्हणजे ते बरोबर याला फ्लश झालं. ओके, आता आपण काय करू, पहिल्यांदा आपण डोअर्स टाकून घेऊ. आर्किटेक्चर, डोअर, लोड फॅमिली, इंग्लिश इम्पिरियल. आता मी डोअर्स काही तयार करून घेतलेत. हे डबल डोअर, पण याला एडिट फॅमिली करून डुप्लिकेट आणि याला नाव देऊ डबल डोअर 4 फीट. ओके, आणि इथे जे जी विड्थ आहे ही 4 फूट करून ओके करायचं आहे. आणि आपण इथे लावू. ओके, आता हे जे आहे हे वॉल आहे, आपल्याला इथे ओपनिंग द्यायचं आहे. तर जर वेळेला आपण वॉलवर क्लिक करू त्याला ते वॉल ओपनिंग नावाचा ते टॅब आहे बरोबर, त्याच्यावर क्लिक करून इथून ते इकडंपर्यंत न्यायचं आहे आणि हे इथे 3 फूट करायचं आहे. पुन्हा ही वॉल सिलेक्ट करायचे, वॉल ओपनिंग इथून ते इथंपर्यंत, आणि याचं पण माप आपण 3 फूट एंटर. ओके, आता हे जे ओपनिंग आहे हे आपण इकडे मूव्ह करून, येस, आणि हे पण थोडस आत गेलं आपल्या कॉलम मध्ये, ते बरोबर फ्लश झालं बघा. त्यात हे माप काय गरज नाही आहे, हे इरेज केलं. आता आपल्याला 3-3 फुटाचे डोअर टाकायचे, म्हणजे इथे एक टाकायचं युटिलिटीला जायला, ह्या बेडरूम मध्ये, या बेडरूम मध्ये. त्यानंतर मग 2.5 फुटाचे आपल्याला 2 दरवाजे लागणार. पुन्हा यायचं आहे डोअर. आता हे डबल डोअर आहे, पुन्हा लोड फॅमिली करायचा आहे. हा डबल डोअर झाला, आपल्याला एक डोअर, हा डोअर नावाचं ओपन करायचं. आपल्याला स्पेस दाबून मी त्याचं ओरिएंटेशन चेंज करून घेतलं, आणि हे इकडे एक, आणि पुन्हा स्पेस दाबतो, हे इकडे एक. ओके, 1 2 3 4. आता हे 2 राहिलं. पुन्हा डोअर मध्ये जायचं आहे, आणि यालाच आता आपण एडिट डुप्लिकेट करायचं आहे, आणि याला आपण नाव देऊ 2 फूट 6 इंच. ओके, आणि इथं जे माप आहे ते 2.5 एंटर केले की 2.5 फूट ते होऊन जातं. मग हा आहे तो आपला अटॅच टॉयलेटच आहे, आणि हा जो टॉयलेट आहे तो कॉमन टॉयलेट आहे. ओके, झाले आपलं डोअरचं मार्किंग झालं. त्यानंतर आता आपण विंडोज पण इथे टाकू. विंडोजसाठी पुन्हा लोड फॅमिली, विंडोज, स्लायडिंग विंडो, ओपन, एडिट टाईप डुप्लिकेट, आणि याला नाव देऊ आपण 5 फीट. ओके, आणि याची जी हाईट आहे 4 फूटचा आहे, आणि विड्थ आहे ही 5 फूट आहे. सील बघूया, ही सील आपल्याला डिफॉल्ट 3 फूटच आहे. ओके, मग काय प्रॉब्लेम नाही. एक आपण इथे बसवू, दुसरी ती सेंटरला इथे, पुन्हा 4 फूट एक, ना हा एक आपला बेडरूम आहे. आणि आता इथे काय होणार, इथे आपलं कमी होणार. पुन्हा एडिट टाईप मध्ये त्याचं डुप्लिकेट करायचं आहे, आणि याला आपण नाव देऊ 5 फूट बाय 3 फूट. ओके, आणि याची जी विड्थ आहे ही तेवढीच येणार, फक्त हाईट आहे ती 3 फूट येणार, आणि सील आहे ते 4 फूट येणार. ओके, त्यानंतर आपल्याला हे इथून जवळपास 2.5 फुटावर आहे उजवीकडून. येस, आणि इथेही काय बसणार नाही सोडा, नको, इथं देण्यात काय पॉइंटच नाही. सरळ हे आपण इरेज करू. आता हे असं का दिसतंय, पुन्हा व्ह्यू रेंज मध्ये जायचंय,
आणि इथे जे 4 फूट आहे ते आपण इथे 5 फूट करू. ओके, तर मग ते आता विंडो कट झाली बघा. ओके, आता आपलं काय राहतंय इथे व्हेंटिलेटर्स द्यायचे आहेत. आता लोड फॅमिली व्हेंटिलेटर पण मी एक करून घेतलेला व्हेंटिलेटर पण ते एक आणि कंट्रोलच केलंय. आता जर तुम्हाला लाईन वेट बघायचे असतील तर आपल्याला इथे असे आपण लाईन वेट टाकू शकतो. इथपर्यंत समजलं. आता आपण आपल्याला समजा हे हॅचिंग वगैरे द्यायचं आहे तर ना एक सेटिंग आहे या व्हिजिबिलिटी म्हणून आणि इथे हे वॉल्स आहेत बघा. आता इथे कट नावाच्या खाली जर इथे बघितलात तर हे पॅटर्न आहे बघा. तर इथून तुम्हाला कोणतेही पॅटर्न हे आपण अप्लाय करू शकतो याच्यामध्ये. समजा आता आपण डायगोनल वाला हा घेतला. ऍक्च्युली हे स्टील वालं जे आहे ना ते ऍक्च्युली आपल्याला लागतं पण यांनी आपलं ब्रिकवालं सिम्बॉल यांनी ते स्टीलला दिले. जर इथे क्लिक केला आणि समजा इथे एडिट केला ना तर इथं आपल्याला स्केल पण ना आता हे 1 आहे हे समजा 0.5 केलं. ओके केलं. ओके केलं आणि पुन्हा ओके करून आता बघूया ते कसं दिसतं. तर हे आपल्याला असं दिसतं. समजा आता आपल्याला तेच जे हे आहे स्टील वालं म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे ब्रिक हॅचिंग आहे ते अजून कमी करायचं असेल तर पुन्हा इथून एडिट करून हे 0.25 करू. ओके 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 ओके. आता थोडं हे बऱ्यापैकी दिसायला लागलं. मग आपलं बाकीचं रेग्युलरच आहे. आपण डायमेन्शन्स आपण समजा आता हे कॉलम पासून आहे तर हे कॉलम पासून इथपर्यंत आलं. आता हे स्केल फार मोठं वाटतंय मग इथून आपल्याला स्केल हे लहान करता येतं. हे असं स्केल करता येतं. नाहीतर जर तुम्हाला यालाच जर एडिट टाईप केला ना तर इथून बरंच आपल्याला चेंजेस आपल्याला करता येते. त्यामध्ये आता तुम्हाला सांगतो हे ओपेक आहे ना हे ट्रान्सपरंट करायचं टेक्स्ट. कारण काय होतंय मग त्याच्या खालचं जे टेक्स्ट आहे ते मग दिसत नाही आपल्याला. ओके, तुम्ही एकतर इथून साईज चेंज करू शकता नाहीतर हे इथून साईज आपण चेंज करू शकतो. मी इरेज करतो आणि यामध्ये एक चांगलं काय आहे समजा हे तुम्ही डायमेन्शन दिला इथून इथे ना इथून तुम्हाला ते सांगायचं राहिलं. क्लोज मी आता इरेज करतो. कंटिन्यू डायमेन्शन आपण देऊ शकतो. हे असे जसं आपण लाईन आउटला दिलेलं ना तसं आपण इथे देऊ शकतो. पुन्हा समजा हे एक माप झालं. आता इथून हे इथं पुन्हा इथं आणि हे इथे हे असं देऊ शकतो. आणि समजा आता तुम्हाला हे 3 फूट समजा असं बाजूला न्यायचं आहे तर हे आपण हे असं बाजूला पण नेऊ शकतो. हे डायरेक्ट हे असं आपल्याला माप दिसतं. हे एक झालं हे एक झालं. आता पुन्हा आता हे कॉलमचं माप द्यायची काय गरज नाही कारण ड्रॉइंग वरून समजते की ही जे वीट बांधकाम आहे 6 इंची ते आपण या फेसलाच लावलेलं आहे. मग ऍक्च्युली हे पण माप द्यायची काही गरज नसते. आणि हे एक हे माप काय फिक्स आहे आपलं सेंटर लाईन झालेलं असते कॉलम इथे फिक्स असतो आणि हे डोअर विंडोच्या शेड्यूल मध्ये आपलं हे येऊन जातं. मग समजा आता आपल्याला बेडरूमचं करायचं आहे. हे आपण इथपर्यंत दिलं. पुन्हा आपल्याला कॉलम पासून समजा आपण दिलं
हे मी लाईन वेट सध्या ऑफ करतो. एक झालं. हे काय आपलं सेंटरलाच व्हेंटिलेटर देतो. आता मी तुम्हाला बेसिक लेवलचं सांगतोय. ॲडव्हान्स लेवलला बरंचसं डिटेलिंग असतं. जेवढे डिटेलिंग करू तेवढंच काम करायला पण मजा येते. आता हे काय आपलं हे दरवाजाचं माप आहे. हे आपण हे 3 फूट घेतलंय. हे 3 फूट झालं. हे ह्या कॉलमवर आहे. एक कंटिन्यू माप आपण देऊ शकतो. हे द्यायची काही गरज नाही आपल्याला. विंडोची पण ऍक्च्युली गरज नसते, पण आपण बऱ्याचदा देतो. समजा एक आउट टू आउट माप पाहिजे, आउट 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 एक माप देऊ शकता. समजा तुम्हाला हे माप द्यायचं आहे, हे द्यायचं आहे, हे पण देऊ शकता. तर याचं पण टेक्स्ट आपण असं बाजूला लिहू शकतो. डायरेक्ट ड्रॅग केले की ते आपलं बरोबर येतं. समजा तुम्हाला ह्याचा कलर चेंज करायचा आहे, तर मग आपल्याला इथून हा कलर चेंज करता येतो. आता वर्किंग ड्रॉइंगसाठी आपण डायमेन्शन जास्त फोकस करतो, त्यामुळे मग आपण हे रेडमध्ये पण डायमेन्शनचं स्टाईल आपण इथे मार्क करू शकतो की बाबा आपल्याला मेन फोकस करायचा आहे तो डायमेन्शनवर, मग तो रेड करू शकतो. किंवा समजा तुम्हाला लाईनचाच कलर बदलायचा आहे, कॉलमचा कलर बदलायचा आहे, ते पण करू शकतो. कॉलमचा कलर समजा तुम्हाला चेंज करायचा आहे, पुन्हा इथं विजिबिलिटी सेटिंगमध्ये जायचं आणि ते स्ट्रक्चरल कॉलम म्हणून हा एक ऑप्शन आहे बघा. तर यामध्ये हा जो लाईन्स आहे ना, आणि याला तुम्ही जर ओव्हर ॲड केला, सॉलिड करायचं इथे, आणि इथून समजा ब्ल्यू केला, ओके ओके ओके, तर बघा हे ब्ल्यू झालं. लाईन वेट जर तुम्ही ऑन केलात तर हे असं आपल्याला दिसू शकतं. एकदम मस्त छान. आणि आज जर तुम्ही शॅडो वगैरे जर ऑन केलं ना, तर फार छान दिसतं. समजा आता तुम्हाला शॅडोचे काही सेटिंग्स ॲक्च्युली करत नाहीत वर्किंग ड्रॉइंगमध्ये शॅडो वगैरे, पण समजा तुम्हाला कुठं प्रेझेंट करायचं असेल तर ती डेप्थ पण ना फार छान येते. तर ते लाइटनिंगमध्ये जायचं आहे, इन सेशन लाइटिंग, इथून टॉप राईट, आणि इथून एक 120 आणि इथून एक 15 जर टाकला, ओके असा येतो. पुन्हा आपल्याला हा 120 आहे तो 135 करू, तो थोडं शॅडो त्याचं कमी येतं बघा. अशी एक डेप्थ आपल्याला जाणवायला लागते. आता ह्याला काही गरज नसते, आपण शॅडो ऑफच ठेवू. आता हे जे हे एक राहिलं आपलं, कोणते इथपर्यंत. समजा तुम्हाला हे पण माप द्यायचं आहे, तर हे सुद्धा माप देऊ शकता तुम्ही. म्हणजे काय की कॉलमच्या सेंटर पर्यंत आपलं सेंटर टू सेंटर एक माप आपण जसं लाईन आउटला दिलेलं तसं आपण इथे पण हे प्रोव्हाइड करू शकतो. आणि तुमचे काय कॉलमचे नावं असतील, ती कॉलमची नावं पण इथे देऊ शकता. आणि रूम टॅगचं जर आपण व्हिडिओ केलेलंच आहे, जर रूम टॅग प्रमाणे जर तुम्ही करणार असाल तर तसं करू शकता. नाहीतर आता आपल्याला इथे सगळे डायमेन्शन्स आहेतच, त्यामुळे आपल्याला काय रूम टॅग करायची गरज नाही. तुम्ही प्लेन टेक्स्ट जरी दिलात तरी काही प्रॉब्लेम नाही. रूम टॅगवर लक्षात आले की आपण एक टोटल एक माप देतो, हे असं, म्हणजे हे 16 बाय हे 10 एक माप देतो.
14/10. हे काय आपण दिलेच पुन्हा आपल्याला 14/12. 16 हे 12चं आपण माप दिलेच. म्हणजे वीड बांधकाम एकदा लावायला घेतलं की काहीच शंका राहत नाही याच्यामध्ये. मग आपण आता याचं अॅनोटेशन मध्ये हे टेक्स्ट लिहू येतं. मग इथे नुसतं हे ड्रॅग केला आणि इथे लिहिलं की लिव्हिंग रूम 16 फूट बाय 12 फूट. ओके, आणि हे क्लोज केलं तर याला आपल्याला इथून एडिट करता येतं. हे सेंटरला घेतलं, हे समजा हे असं करता येतं. आणि याचं जर स्केल बदलायचं असेल तर एकतर आपल्याला इथून बदलता येतं. बघा, हे 1 टेक्स्ट साईज आहे. हा 0.25 आहे. समजा हा 0.1 केला, ओके केला तर हे बघा हे असं दिसतं. इथून जर ट्रॅक केला तर मूव्ह होतं आणि इथून जर ट्रॅक केला तर हे असं रोटेट होतं. अंडो करतो. मग हेच मी काय करतो, सगळीकडे कॉपी करून घेतो. इथे मल्टिपलला क्लिक करतो म्हणजे हे कॉपी होऊन जातं. हा एक आपला व्हरांडा आहे, ही युटिलिटी आहे. मग याला आपण नाव बदलू, किचन 16/10. ही आहे बेडरूम 16/10. हे आहे कॉमन टॉयलेट 8/3. आणि ही आहे ती अटॅच टॉयलेट आहे, पण आता मी सध्या नुसतं टॉयलेटच लिहितो कारण फारच ते टेक्स्ट मोठं होऊन जाईल. 3 फूट 3 इंच. आणि ही आहे ती मास्टर बेडरूम. ही आहे आपली 14/12. झालं, एकदम आपलं हे ड्रॉइंग क्लीन दिसायला लागलं बघा एकदम. आता आपल्याला समजा एडिट टाईप करतो, एका साईडलाच हवा असेल तर आपण हे एका साईडला असं देऊ शकतो. जर राईट साईडला नको असेल तर आपण याला लेफ्ट साईडचं ऑन करू शकतो. या साईडला होतं आणि हे खालच्या साईडला येतं. हे एक राहिलं आपलं युटिलिटी. ही आहे आपली 4/11. ओके, आता आपल्याला इथे एक पॅरापेट वॉल दाखवायचे. आर्किटेक्चर मध्ये जायचं, वॉलला जायचं आणि ही समजा आपण 9 इंच घेतली तर हे इथे जे 10 फूट आहे ते आपण 3 फूट घेऊ. तर ही इथे आपण ही 3 फूट करू आणि ही जी सेंटर लाईन आहे ती एक्सटेरियर फेस घेऊ.
3Dत बघितलात तर आपल्याला ही अशी वॉल दिसते बघा. ओके, ग्राउंड फ्लोर. तर आपलं हे असं ड्रॉइंग थोडक्यात दिसतं. मी इकडे येऊ. खाली तुम्ही समजा काय एखादं मोठं टेक्स्ट लिहिणार असाल की ग्राउंड फ्लोर, ग्राउंड फ्लोर प्लॅन. जर हे तुम्हाला बोल्ड मध्ये करायचं आहे, इटालिक मध्ये करायचं आहे किंवा सगळंच ऑन करायचं असेल तर करू शकता. ग्राउंड फ्लोर प्लॅन किंवा वर्किंग ड्रॉइंग ऑफ ग्राउंड फ्लोर असं जरी लिहिलात तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ते बरेचसे जे ऑप्शन्स आहेत बघा, हे तुम्ही चेक करू शकता. करू इकडे झालं आपलं हे ग्राउंड फ्लोअरचं वर्किंग ड्रॉइंग झालं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शन्स आणि एलिव्हेशन्स बघणार आहोत. आता आपलं काहीच नाही आहे. आता जर बघितलं तर हे मॉडेल एकदम आपलं बेसिक आहे, काही म्हणजे याच्यात काहीच नाही आहे. मग उद्या आपण ते मॉडेल पण ॲड करणार आहोत आणि ते मॉडेल ॲड झाल्यावर म्हणजे थोडक्यात काय की इथे वरती एक स्लॅब, पुन्हा इथे पुढे पोर्च, इथे थोडं रेलिंग, हे सगळं ॲड करून तुम्हाला मी उद्या सेक्शन्स आणि एलिव्हेशन्स कसे करायचे ते सांगतो. एकदम सिम्पल प्रोसिजर आहे. त्यामुळे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.